ठाकरेंच्या शिवसेनेतल्या फुटीवरून आमचा संबंध नाही असं भाजपचे नेते सांगतायत। मात्र संजय राऊतांच्या निशाण्यावरून मंत्री गिरीश महाजन आलेत। राऊत आणि महाजनांमध्ये कशी जुंपली पाहूयात। एक दिवस नाही अर्धा तास जरी ईडी सीबीआय माझ्याकडे आली तर सगळ्यात आधी गिरीश महाजनला मी नाही फोडून दाखवला तर बघा ताब्यात घ्यायला केंद्र शासन यावं लागेल ना। उद्धवजी पंतप्रधान व्हावे लागतील। एक मंत्री आहेत लोक त्यांना बायले म्हणतात गिरीश महाजन। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले पण शिंदेंच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगर मागे भाजप असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केलाय। त्यावरून संजय राऊत आणि भाजपच्या गिरीश महाजनांमध्ये जुंपली। अर्धा तास ईडी सीबीआय ताब्यात द्या, सर्वात आधी गिरीश महाजनांना फोडतो असा हल्लाबोल राऊतांनी केला। माझ्याकडे एक दिवस ईडी आणि सीबीआय आली ना सगळ्यात आधी गिरीश महाजनला फोडून दाखवतो। एक दिवस नाही अर्धा तास जरी ईडी सीबीआय माझ्याकडे आली तर सगळ्यात आधी गिरीश महाजनला मी नाही फोडून दाखवला तर बघा। आणि परत सांगतो अर्धा तास ईडी सीबीआय आणि पोलीस द्या, गिरीश महाजन पहिला फुटेल। गिरीश महाजन ही व्यक्ती पहिली फुटेल। ताब्यात घ्यायला केंद्र शासन यावं लागेल ना। उद्धवजी पंतप्रधान व्हावे लागतील ते तुम्ही त्यांना करा आणि ताब्यात घ्या, मग फोडा आम्हाला। बरोबर आहे। फुटलेल्या खासदारांवर राऊतांनी जसा शिव्यांचा भडीमार केला त्याचप्रमाणे महाजन सुद्धा राऊतांच्या निशाण्यावर आलेत। आताच मी त्या कोणते तुमचे एक मंत्री आहेत लोक त्यांना बायले म्हणतात गिरीश महाजन, हे काय राडे करणार, हे काय राडे करणार असं गिरीश महाजन म्हणतायत। गद्दारांशी नाही राडे करायचे तर कोणाशी करायचे? आमच्याकडे काय राहिलं आहे? गिरीश महाजन हा पोलिसांचा ताफा बाजूला ठेवूया, पोलीस बाजूला करून या, मग राडा काय असतो बरं का? राडा घेऊन या ना, तुमची फौज घेऊन या, आम्ही आमची फौज आणतो। की बाबा फोडायला मागे माणसं तर पाहिजे ना। ते पहिले दिवस गेले, माननीय बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेला ते नुसते बोलले तरी महाराष्ट्र हलायचा। आता हे बोललं की काय होतं तुम्हाला माहित आहे, लोकच निघून जात आहेत। राऊतांनी चिथावणीची भाषा केली तर त्यावर गिरीश महाजनांनी पुन्हा डिवचण्याचंच काम केलं। दिल्लीहून निवृत्ती बाबरसह चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।